अर्धा केलं काहीतरी नाही का, काहीतरी माझं चालू असायचं, बरोबर का नाही. मोजो काय माहिती का तिकडनं, त्याला सांगा नाही तर नाक काढीन. तर नाक परत लावायला 3 तास लागायचे, कान काढीन 1.5 तास. तर मी फक्त त्यांच्यावर चिडलो नाही अख्ख्या सिनेमात, त्या नाकात कानाच्या भीतीने धमकीच असायची. आणि ते नाक जरा इकडं तिकडं झालं की वाणी साहेबांना तो वाटतं की मी वाढवला खर्च. तसं काही नाहीये, ह्याच्यात नाक आणि कानाचा पण हात आहे. झाले सगळे झाले विनोद कन्फर्म. आणि आता ज्याला ना प्रवीण बद्दल जेव्हा उल्लेख व्हायचा त्यावेळेला अरे तो प्रवीण येडा आहे, पण वेडी माणसं इतिहास निर्माण करतात हे त्याने सिद्ध करून दाखवलं आणि त्याने इतिहास निर्माण केला. माझी अशी इच्छा आहे की ही ट्रॉफी तो स्वीकारत असताना आपण सगळ्यांनी उभं राहून जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत या इतिहास करण्यासाठी. प्रवीण दर्डे, मंगेश देसाई मेरी जान, ये मंगे ये ना, तू ये रे, ही ट्रॉफी देताना तू पाहिजे ना बाबा. तो या चित्रपटाचा हिरो होता, फक्त तो कुठेही थिएटर मध्ये भटकत नव्हता, तो लटकत होता. पहिल्यांदा एखाद्या माणसाने 100 कोटी कमवले लटकून. पण म्हणून मी त्याला म्हणजे सगळ्यांसमोर शब्द देतो, मी त्याला मुळशी पॅटर्न 2 मध्ये न भूतो न भविष्यती असं कॅरेक्टर देणार. असेल माझ्या कुठल्या सिनेमात 100 कोटीची हिरोईन मला परवडणार नाहीये मित्रांनो. पण काय काय म्हणणं काय असं वाटतंय का मी तुला करू देईन कुणाबरोबर. हे बघ, दुसऱ्या कुठल्याही रोलला कुणी काही घे, पण तुझ्या बायकोचं रोल असेल तर मात्र दुसरी चालणार नाही. चालणार नाही. झालं. धन्यवाद. इथून पुढे बिना बायकोचा सिनेमा ओके. आई शपथ सांगतो, चेष्टा नाही करत मी तिला. म्हणजे आम्ही जेव्हा प्रेमात होतो कॉलेज काळात, म्हणजे तिचं कॉलेज काळाच्या वेळी मी पासआउट होतो, तेव्हाही कधी गुलाब दिला नव्हता. तुम्हा लोकांनी च्या निमित्तानं तो गुलाब मी तिला दिला, लक्षात घ्या. सर किती वर्षाने, सर किती वर्षाने आईला असे प्रश्न तुम्ही विचारता मला. कुठला नवरा आहे रे पटकन सांगायला लागणार किती वर्ष आले. आणि ते असं आमचं ऍडमिट झालंय ना 2009 का 10 ला. तर 2 डिसेंबर 2010 9, 10, 19, 20 चालतं. अगं मी मुद्दाम केलं, मुद्दाम.